पण आलोय 4 BHK लक्झरियस बंगलो वासरू डिंडर रोडला लागून. हा बंगलो 138 वाराच्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शन केलेलं असून 2800 स्क्वेअर फीट बिल्डअप एरिया आहे. आपल्या 2 कार पार्किंग होतील एवढी सफिशियंट जागा आपल्याला इथं दिली गेलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला मार्जिन स्पेस देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने दिले गेले आहे. त्याचसोबत आपल्याला मोठा युटिलिटी एरिया सुद्धा दिले गेलेला आहे. चला आता आपण बंगलोचा टूर करूया. ही आहे आपली एंट्रन्स लिव्हिंग एरियाची. लिव्हिंग एरियासाठी आपल्याला प्रशस्त चांगल्या पद्धतीचा असा वुडन फ्रेमिंग मध्ये दरवाजा करून दिला गेलेला आहे. तर चला तर आपण बघूया लिव्हिंग एरिया. तर हा आहे आपला प्रशस्त असा मोठासा लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियाला दिलेले आहे प्रशस्त मोठ्या साईज मध्ये विंडो. त्यानंतरच आपण बघू शकता आपल्या किचनचा एरिया हा लागूनच मिळणार आहे. किचन आपल्याला एल शेप प्लॅटफॉर्मचं किचन इथे दिले गेलेलं आहे. किचनला लागूनच आपल्याला फ्रीज एरियासाठी इथं देखील जागा काढून दिली गेलेली आहे. पॉइंट्स इलेक्ट्रिक पॉइंट्स चांगल्या पद्धतीने काढून दिलेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकता हा आहे आपला युटिलिटी ड्राय एरिया. बघू शकता आपण हा पण चांगल्या पद्धतीचा आपल्याला ड्राय एरिया दिला गेलेला आहे. तर आता आपण बघूया बेडरूम जो ग्राउंड फ्लोअर वरती आहे. हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. त्याला आपण दिले गेलेला आहे क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडोज. प्रशस्त असा चांगल्या पद्धतीचा मोठा हा बेडरूम आपल्याला दिला गेलेला आहे. त्याचबरोबर ग्राउंड फ्लोअर वरती आपल्याला दिले गेलेला आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं दिले गेलेलं आहे करून. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअर वरती. फर्स्ट फ्लोअरला आल्यावरती दोन्ही बेडरूम्स मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा लॉबी एरिया देण्यात गेलेला आहे. आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. फर्स्ट मास्टर बेडरूम इकडे. फर्स्ट मास्टर बेडरूम आता बघूया आपण. हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम. चांगल्या पद्धतीचा मोठा हा मास्टर बेडरूम दिला गेलेला आहे. इकडे आपल्याला विंडो दिला गेलेला आहे ही रोड फ्रंट विंडो असून आपल्याला इथं अटॅच वॉशरूम दिले गेलेला आहे. वॉशरूम हे पण चांगल्या पद्धतीचं आहे. लाईट नसल्यामुळे इथं थोडीशी लाईटची कमतरता आपल्याला दिसू शकते. त्याचबरोबर आपल्याला दिलेला आहे हा बाल्कनीचा मोठासा एरिया जो आपल्याला बेडरूमला प्रशस्त चांगला लुक देतो. तर चला आपण दुसऱ्या मास्टर बेडरूम कडे जाऊया आता. तर हा आहे आपल्या मोठ्याचा दुसरा मास्टर बेडरूम. याला सुद्धा आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडोज दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला अटॅच्ड वॉशरूम सुद्धा दिले गेलेला आहे. आता जाऊया आपण सेकंड फ्लोअर वरती. चला तर मग जाऊया सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरला आल्यावरती आपल्याला हा चौथा जो बेडरूम आहे तो इथे मिळणार आहे. तो पण मास्टर बेडरूम दिले गेलेला आहे. चला पाहूया मास्टर बेडरूम. हा आहे आपला मोठ्याचा चौथा मास्टर बेडरूम. याला सुद्धा आपल्याला इथं रोड फ्रंट विंडो दिली गेलेली आहे. त्यानंतर इथे दिले गेलेलं आहे आपल्याला अटॅच्ड वॉशरूम. त्याचबरोबर आपल्याला सिटिंग एरिया सुद्धा इथं बाल्कनीचा सिटिंग एरिया दिले गेलेला आहे. सेकंड फ्लोअरचा हा दिलेला आहे लॉबी एरिया. यानंतर आहे हा आपला टेरेस एरिया जो सेकंड फ्लोअर वरती दिले गेलेला आहे. त्याचबरोबर या टेरेस वरती आपल्याला वॉशिंग एरिया दिले गेलेला आहे. वॉशिंग एरियाच्या बाजूलाच आपल्या टेरेस वरती जाण्यासाठी स्टेअर्स दिले गेले आहेत. आपला मोठासा प्रशस्त असा मोठा टेरेस एरिया. या टेरेस एरियावरती आल्यावरती आपल्याला निसर्गाचा पूर्णप्रमाणे व्ह्यू एन्जॉय करता येऊ शकतो. तर हा होता आपला 4 BHK लक्झरियस बंगलो. जर हा बंगलो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा. त्यानंतरच जर हा बंगलोची इन्क्वायरी करायची असेल तर मोबाईल नंबरवरती कॉल करा. आणि त्याचबरोबर नाशिक प्रॉपर्टी 15 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.